महापालिका निवडणूक तोंडावर असताना नाशिक भाजपमध्ये सध्या नेत्यांच्या प्रवेशावरनं अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। ठाकरे सेनेच्या यतीन वाघ आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्या पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे आणि स्थानिक निष्ठावंतांनी विरोध केला होता। गिरीश महाजन यांनाही या संदर्भात कल्पना देण्यात आली होती, मात्र निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून इतर पक्षातल्या 5 नेत्यांना गिरीश महाजन यांनीच भाजपमध्ये प्रवेश दिला। त्यामुळे भाजप निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे। आमदार देवयानी फरांदे या पक्षप्रवेश सोहळ्याला अनुपस्थित राहिल्या। आपण बघताय सगळीकडे थोड्याफार प्रमाणामध्ये असंतोष असतो। एकदा प्रवेश घेत असताना समोरचे प्रमुख पदाधिकारी आहेत, अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहोत, वादविवाद झालेले आहेत, कुठे कुठे फारच तीव्र वादसुद्धा आमचे झालेले आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या विरोधात ही वस्तुस्थिती आहे। पण आता निवडणुका समोर आहेत, सगळ्या निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन, सगळं निवडून द्यायचं गणित लक्षात घेऊन अनेक ठिकाणी मी पक्षामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी घेतो आहे, याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे। आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजी किंवा राग कार्यकर्ते व्यक्त करत असतात। दरम्यान नाशिकमधल्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर आमदार देवयानी फरांदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आपला पक्षप्रवेशाला विरोध नव्हता, मात्र अशा प्रकारे कुणी आपल्याला कोंडीत पकडत असेल तर मी घाबरत नाही, असं फरांदे म्हणाल्या। मात्र माध्यमांशी बोलताना त्यांना गहिवरून आलं होतं। मला कोणी कोंडीत पकडत असेल, ज्यांना पकडायचं असेल त्यांनी मला जरूर पकडावं, मी त्याला कशालाही घाबरत नाही। परंतु ह्या सगळ्या विषयांच्या माध्यमातून मला असं वाटतंय की माझ्या भूमिकेच्या सोबत आमच्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी ह्या विषयामध्ये जर उभे राहिले असते तर पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता। नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या फोडाफोडीवर शिवसेना नेते संजय राऊतांनी हल्ला चढवला। जगातील सर्वात मोठा पक्ष समजल्या जाणाऱ्या भाजपचं हे वर्तन श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण असल्याची टीका त्यांनी केली। त्यांना इतर पक्षांचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडावे लागतात, हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण आहे। त्यांच्या पक्षाचा विरोध होतो या लोकांना घ्यायला। लोक रस्त्यावर उतरले आहेत, त्यांचे लोक रस्त्यावर उतरले। देवयानी फरांदे आमदार आहेत, त्या रस्त्यावरती उतरले। त्याच्या आधी सीमा हिरे रस्त्यावर उतरल्या होत्या। तरीही कुणालाही न जुमानता हे लोक इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना तोडून विकत घेतात। या महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारं होतं। येत्या 48 तासात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। निवडणुकांच्या आधी निर्माण झालेल्या तणावामुळे शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार की नाही याबद्दल संभ्रम होता, मात्र आता हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। दुसरीकडे या दोन्ही पक्षांचं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत धोरण काय हे सुद्धा स्पष्ट होणं अजून बाकी आहे। मात्र मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार असल्याची घोषणा लवकर केली जाण्याची शक्यता आहे। नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये युती संदर्भात चर्चा सुरू आहे। शिवसेनेकडनं 50-50% जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय, तर भाजपने शिवसेनेला 46 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, तर भाजप 65 जागांवरती ठाम आहे। दोन्ही पक्षात सध्या समसमान माजी नगरसेवक असल्यामुळे जागा वाटपात चांगलीच रस्सीखेच आहे। त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजप शिवसेनेत युतीची शक्यता कमी दिसतेय। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं चर्चा सुरू असली तरी ठोस निर्णय झालेला नाहीये। भाजप आणि शिवसेना पक्षाची युती झाल्यास ज्यांना उमेदवारी मिळणार नाही अशा लोकांना महाविकास आघाडीत घेऊन उमेदवारी देण्याची व्यूहरचना महाविकास आघाडीकडनं आखली जातेय। तर काल एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात बैठकही पार पडली। मीरा भाईंदरमध्ये महायुतीची शक्यता धूसर आहे। एकीकडे स्वतः रवींद्र चव्हाणांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी जात ठाणे जिल्ह्यातल्या सर्व महापालिकांसाठी महायुती होणार असं जाहीर केलं असलं तरी मीरा भाईंदरमध्ये चित्र वेगळं आहे। मीरा भाईंदरचा विचार केला तर इथे एकूण 96 जागांपैकी गेल्यावेळी भाजपला 61 आणि शिवसेनेला 22 जागा मिळाल्या होत्या। लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं, त्यामुळे भाजप शिवसेनेला महापालिकेमध्ये केवळ 17 ते 18 जागाच देऊ करतंय। शिवसेनेच्या विद्यमान जागांपेक्षा ही संख्या कमी आहे। सेनेची इथे 25 ते 30 जागांची मागणी आहे, तेवढ्या जागा देण्यात भाजप तयार नाहीये अशी माहिती आहे।
वसई विरार महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेत युतीची चर्चा होतीये, पण दोन्ही पक्षांकडून जागा वाटपासंदर्भात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळते. शिवसेनेचे 40 जागांचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवलाय, तर भाजपने 20 ते 22 जागा देत असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेनेने 215 उमेदवारांच्या मुलाखती घेत आम्ही 115 जागांवरती लढायला तयार आहोत असा इशारा दिलाय. असं असलं तरी वरिष्ठांच्या निर्णयानंतर युतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतनं लढणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार का असा प्रश्न आहे. मुंबई पालिकेसाठी शिवसेनेनं भाजपकडे 100 जागांची मागणी केली आहे, मात्र भाजपने 100 जागा द्यायला नकार दिलाय. भाजपकडनं शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव देण्यात आलाय. याआधी भाजपनं 52 जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र शिवसेनेकडनं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर भाजपने नवा प्रस्ताव दिलाय. मात्र अजूनही 25 ते 30 जागांचा तिढा कायम आहे अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये उमेदवार निवडीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती आहे. मुंबई भाजपच्या कोर कमिटीकडनं अंतिम यादी स्वरूपात वरिष्ठांकडे काही नावं पाठवली होती. मुख्यमंत्र्यांनी आज या नावावरती ते शिक्कामोर्तब करतील अशी माहिती दिली आहे. मुंबईमध्ये महापौर कोणाला करायचं अशी लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणायची आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तर मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढायचं असून जिहादी मानसिकता ठेचायची, त्यासाठीच आम्ही उतरलो असण्याची टीका ही फडणवीसांनी केली आहे. जी सुरुवात अटलजींनी केली, आज आपल्याला पुन्हा एकदा या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा हे दाखवायचं. आम्ही कोणाला महापौर बनवण्याकरता या ठिकाणी ही लढाई लढत नाहीये. एखादा महापौर बनला नाही बनला याने काही फरक पडत नाही. आमची लढाई ही मुंबईकरांची लढाई. ज्यावेळेस मुंबईकर मरत होते त्याहीवेळी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे कोण होते हे आम्हाला मुंबईकरांना सांगायचं आहे. मराठीचा अपमान केल्यास नहीं बटोगे तो भी पिटोगे, मनसे नेते संदीप देशपांडेंचा उत्तर भारतीयांना इशारा. काल उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे अशा आशयाचे पोस्टर शिवसेना भवनासमोर लावण्यात आलेले होते. त्यानंतर आता देशपांडेंनी त्याला उत्तर दिलंय. तसंच उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद नाही, मात्र भाजपच्या AI जनरेटने हे सगळं केलेलं आहे. भाजपला जाणीवपूर्वक उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद निर्माण करायचा असून भाजपला उत्तर भारतीय मतं पाहिजेत अशी टीकाही मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे. मराठीचा अपमान केला तर तुम्ही बटा नाही तर नाही बटा, नाही बटोगे तो भी पिटोगे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही. हा काय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद नाही. काही जे भारतीय जनता पक्षाच्या AIने जनरेट केलेली माकडं आहेत, त्या माकडांच्या AI जनरेटेड माकडांचे हे प्रताप आहेत. त्या विषय आला कुठे? जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला या पद्धतीचं नॅरेटिव्ह तयार करायचं आहे आणि उत्तर भारतीय मतं गोळा करायचे आहेत. त्याच्यासाठी चाललेले हे खेळ आहेत. ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर ठाण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. ठाण्यामध्ये मनसेसह महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, अविनाश जाधवांची बैठक पार पडली. बैठकीमध्ये जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मात्र नेमका फॉर्म्युला काय ते अजूनही कळू शकलेलं नाहीये. या बैठकीला काँग्रेसचे विक्रांत चव्हाणही उपस्थित होते. कुणाची किती ताकद आहे त्यानुसार जागा वाटप होईल अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे. यावेळी त्यांनी शिंदेंवरती सुद्धा टीकेची झोड उठवली. महापालिका निवडणुकीत कोण कुणाची मुलं पळवणार हे दिसेल असा निशाणा त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपवर साधलाय. मुंबईतल्या जागा किती आहेत त्यानुसार जागा वाटप होईल. कोणाची कुठे ताकद आहे त्यानुसार जागा वाटप होईल. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आमच्याबरोबर हवे आहेत, पण आता मनसे आणि शिवसेनेतलं जागा वाटप आत्ता संपलेलं. काल तुम्ही पाहिलं असेल की राजसाहेबांनी आकडा सांगितला नाही. आम्हाला आकडे सांगण्याची गरज नाही. आता आकड्यावरती जर युती अडत असेल, आकड्यावरती युती अडता कामा जिंकून येणाऱ्या जागासंदर्भात चर्चा केली पाहिजे. माझ्या ठिकाणी एखादा दुसरा पक्षाचा उमेदवार जिंकणार असेल तर त्यासाठी जागा सोडली पाहिजे.
अडवणूक असू नये. नगरपालिका निवडणुकीमध्ये मंत्र्यांना दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पडली नसल्यानं अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिलेली जबाबदारी मंत्र्यांनी व्यवस्थित पार पडली असती तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून राष्ट्रवादीला जिंकून येता आलं असतं, असं मत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई पालिकेसाठी वंचितनं काँग्रेसकडे 43 जागांची मागणी केली आहे. यात कोणतीही तडजोड करणार नसल्याची भूमिका वंचितनं घेतली आहे. मात्र काँग्रेसनं वंचितला फक्त 7 जागा देण्याची तयारी दर्शवली. वंचित आणि काँग्रेसची सोबत यावं आणि त्या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिकेतून लक्ष त्याकडे काँग्रेस पक्षाचं आणि मोठ्या प्रमाणात संविधानवाद्यांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे. जो आजचा जे आवाज आहे त्या अनुषंगानं सोबत येण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी युती ही अंतिम करावी अशा प्रकारची आमची त्यांना आव्हान राहणार आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला इशारा दिलाय. मी तोंड उघडलं तर काँग्रेसला देशभर फटका बसेल, पण आपल्या बोलण्याचा भाजपला फायदा होईल म्हणून गप्प असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर हिंदू काँग्रेससोबत नसल्याचं या नगरपालिका निवडणुकीत दिसून आलंय. काँग्रेसला मिळालेलं यश हे विदर्भातल्या आदिवासी भागातलं असल्याचंही आंबेडकर म्हणाले. मी अजून माझं तोंड उघडलेलं नाही त्या ह्याच्यामध्ये, पण मी ज्या दिवशी उघडेन त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्रभर नाही तर देशभर फटका बसेल. आणि माझं म्हणणं असं आहे की ते मी करायला लागलो तर साल ते BJPला फायदा होत असतो. महापालिका निवडणुकीसाठी मुंबईमध्ये आतापर्यंत 2 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत, तर जवळपास 7,000 अर्जांची विक्री झाली आहे. युती आघाड्या होत नसल्यामुळे शेवटच्या 2 दिवसात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान 30 डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. प्रशांत जगताप यांनी काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती कळतेय. पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. पुण्यामध्ये दोन्ही पवार एकत्र येत असल्यामुळे जगतापांनी राजीनामा दिला होता. पुणे महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेनेत जास्तीच्या जागा पत्रात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा जोर पाहायला मिळतोय. तर काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. भाजप उमेदवारांची यादी फायनल करणार असून ती मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर करण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. अनेक नेत्यांनी आपला मुलगा, भाऊ आणि आईसाठी उमेदवारीवरती बोट ठेवल्याचं कळतंय. त्यामुळे भाजपसह इतर पक्षातील नेत्यांची घराणेशाही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. पुणे महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना अनेक गोष्टींचं प्रलोभन दाखवण्यात येत आहे. 4चाकी गाडी, थायलंडची 5 दिवसांची टूर, 1 गुंठा जमीन अशा ऑफर्स दिल्या जात आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून ऑफर्स दिल्या येत आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची एंट्री झाली आहे. जनसुराज्य पक्षाच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 70 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. तर मुलाखतीसाठी सगळ्याच पक्षातनं इच्छुक उमेदवार आल्याचा दावा विनय कोरेंनी केलाय. जनसुराज्य हा महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावरती लढण्याचा इशारा जनसुराज्य पक्षाच्या वतीने देण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसकडनं इच्छुक उमेदवारांच्या संयुक्त मुलाखतीला सांगलीत सुरुवात झाली आहे. आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे या मुलाखती घेत आहेत. सोलापुरामध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय असं कळतंय. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे, माकप यांची आघाडी झाल्याची माहिती आहे. काँग्रेस 50 ते 55, उद्धव ठाकरे गट 27 ते 29, शरद पवार गट 17 ते 18 आणि माकप 8 ते 10 असा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. साताऱ्याच्या कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या घराजवळ विरोधकांनी बॅनर्स लावून त्यांना डिवचले. कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस संपुष्टात आल्याबद्दल अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमुळे संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. तर काँग्रेसबद्दल आदर असून कराडमधील परिस्थितीवरनं हे बॅनर लावल्याचं सांगितलंय. खासदार धनंजय महाडिकांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक महापालिका निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून कृष्णराज महाडिक महापालिका निवडणूक लढवणार असल्याची चर्चा कोल्हापुरात आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मोठा धक्का दिलाय. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड तसंच राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांनी भाजपत प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी प्रभागातील लोकांना प्रवेश देताना कोणतीही विचारणा केली नसल्याचा आरोप या नगरसेवकांनी पक्ष सोडल्यानंतर केलाय. अमरावती महापालिकेसाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये आतापर्यंत युतीबाबत 3 बैठका झाल्या. यात शिंदेंच्या शिवसेनेनं महानगरपालिकेतील 87 पैकी 25 जागांवरती दावा सांगितलाय. मात्र भाजप तेवढ्या जागा द्यायला तयार नसल्याची माहिती आहे. दरम्यान आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षालाही या युतीमध्ये सामावून घेतलं जाणार आहे. त्यांच्याशी 2 दिवसांनंतर चर्चा केली जाणार आहे. या सगळ्यात महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र स्वतंत्र निवडणूक लढवण्याचं जाहीर केलंय. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीची युती होणार आहे. जागा वाटपासंदर्भात उद्या बैठक होणार आहे. तर शिवसेनेनं 87 पैकी 25 जागांची मागणी केली आहे. भाजपने फक्त 18 जागा देण्याची तयारी दाखवली आहे. नागपूर शहराचा पुढच्या 5 वर्षांचा विकास कसा होईल यासाठी भाजपने जाहीरनामा तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपने सामान्य नागपूरकरांच्या सूचना घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी विशेष QR कोडच्या माध्यमातून नागपुरातील 5 लाख नागरिकांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत. त्याशिवाय सध्याच्या नगरसेवकासंदर्भातील तक्रारी, नागपुरातील विविध समस्यांसाठीच्या उपाययोजना यासुद्धा नागरिकांकडून मागितल्या जात आहेत. त्यासाठी भाजपचे कार्यकर्ते नागपूर शहरातील विविध बाजार आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन नागरिकांना QR कोडच्या माध्यमातून त्यांच्या सूचना आणि तक्रारींसाठी आग्रह धरणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी MIM पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर जालना महानगरपालिकेसाठी 1 आणि नाशिक महापालिका निवडणूक लढवण्यासाठी 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. MIMचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्र काढून यादी जाहीर केली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी बजरंग सोनावणे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून नियुक्ती. उमेदवारी अर्ज भरण्याचा 3रा दिवस उलटला तरी परभणी महानगरपालिकेमध्ये अजूनही युती झाली नाही असं दिसतंय. 6 पक्षांसह इतर पक्षांनी मागवलेल्या इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे. परभणीमध्ये 6 पक्षांकडे 955 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले. परळीचे महायुतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी जात अभिवादन केलं. परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं. त्यानंतर सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतींना अभिवादन केलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.